कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत शेष निधीच्या वाटपाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी मोठा गदारोळ झाला। शेष निधीच्या वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत शिवसेना, काँग्रेस तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग करून भर पावसात पंचायत समितीसमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पंचायत समितीच्या सभागृहात सुरू असलेल्या मासिक सभेदरम्यान वातावरण चांगलेच तापले। एकूण 24 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी सभात्याग करत सभापती व उपसभापती यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच गट विकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही सदस्यांनी केली। भर पावसाची पर्वा न करता आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या मांडत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेष निधी केवळ सत्ताधारी भाजपच्या सभापती, उपसभापती आणि सदस्यांनाच दिला जात असल्याचा आरोप करत सर्व सदस्यांना समान न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली। शेष निधीचे पारदर्शक व न्याय वाटप करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्या सदस्यांनी दिला। या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार। आज पंचायत समिती कराडची मासिक मीटिंग असून आज या मीटिंग मध्ये सेस फंडाच्या वाटपाविषयी जो विषय चाललेला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ताडपत्री वाटप असेल, स्प्रे पंप वाटप असेल, मुलींना MSIT कोर्स असेल, त्याच्यानंतर मुलींना सायकल वाटप असेल, त्याचबरोबर मागासवर्गीय समाजासाठी ज्या योजना आहेत त्याच्या वाटपाविषयी चर्चा चालू असताना तिथे सभापती असतील, BDO साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की हे जे वाटप आहे ते फक्त सत्ताधारी पक्षातील निवडून आलेल्या सदस्यांनाच केलं जाईल, परंतु शासनाचा 1 रुपया वाटत असताना हा समान पद्धतीने वाटला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत किंवा इतर ज्या योजना आहेत त्या पहिल्यांदा तुम्ही माध्यमांच्या मध्ये प्रसिद्धी दिली पाहिजे, नोटीस बोर्डवरती लावली पाहिजेत आणि तालुक्यातून जे अर्ज येतील त्याच्यामधून लाभार्थी निवड केली पाहिजे, त्याला निकष लावला पाहिजे। हे सगळं अगदी धाब्यावरती टांगून त्यांनी फक्त पक्षपात करून त्यांच्या विचाराचे किंवा सत्ताधारी पक्षातले जे सदस्य आहेत त्यांना त्यांनी फॉर्म वाटण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु ते सदस्य लाभार्थी नसून लाभार्थी हे शेतकरी आहेत, लाभार्थी हे मागासवर्गीय समाजातील लोक आहेत, महिला आहेत, मुले आहेत, बालक आहेत, परंतु हे सभापतींनी पक्षपातीपणे निर्णय घेऊन फक्त सत्ताधारी सदस्यांनाच फॉर्मद्वारे हे वाटप केलेलं आहे, परंतु हे वाटप अतिशय चुकीचे आहे। BDO साहेबांनी सुद्धा त्यांची भूमिका ही अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडलेली आहे। BDO साहेबांनी हे त्यांना सांगितलं पाहिजे की शासनाचा 1 रुपया आला तरी तो व्यवस्थितरित्या वाटला पाहिजे, निविदा काढली पाहिजे, त्याचं डिस्प्ले केले पाहिजे किंवा ते वृत्तपत्रामध्ये त्याचे नोंद केली पाहिजे किंवा जाहिरात दिली पाहिजे आणि तालुक्यामधून जे अर्ज येतील त्याच्यामधून त्यांची निवड केली पाहिजे। आज आमचे जे विरोधक सदस्य आहेत 11 सदस्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा शाळा आहेत, आमच्या सुद्धा शाळा अतिशय दुरुस्तीला आल्या आहेत, निकृष्ट दर्जात। ह्या शाळांची अवस्था बघताय तुम्ही, त्यातली टॉयलेट ते घुशीने उकीर काढलेल्या मुली अक्षरशः झाडविलामध्ये जाऊन शौचाला जातात, लघवीला जातात। म्हणजे आमच्या मतदारसंघातील शाळा हे का तुमच्या कराड तालुक्यातले नाहीत का? आमच्या शाळांना सुद्धा निधी देणं गरजेचं आहे किंवा आमच्या मतदारसंघातले शेतकरी हे काय तुमचे नाहीत का? सभापती हे तालुक्याचे सभापती असतात ना की कुठल्या पक्षाचे असतात। ते जे आज जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि त्या निर्णयाला BDOनी जे समर्थन दिलेलं आहे त्याबद्दल BDOचं तात्काळ निलंबन व्हावं ही एक मागणी या निमित्तानं आम्ही इथं आज करतो। धन्यवाद। 78 लाख रुपये निधी असून या निधीचं समान वाटप व्हावं अशा उद्देशानं आम्ही कराड पंचायत समिती सभापती यादव मॅडम यांच्याकडे विनंती केली, किंबहुना त्यांना मी तर आईची उपमा दिली की तुम्ही सावत्र आईसारखं वागू नका, तुम्ही सख्या आईसारखं म्हणजे सर्वच मुलांना एकत्र धरून चालावं अशी मी त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी 13 सदस्यांना जवळ धरलं आणि आम्हाला सावत्र मुलासारखं त्यांनी बाजूला केलं। तसं त्यांनी न करणं अपेक्षित होतं। आमच्याकडं मागासवर्गीय समाज असेल, OBC समाज असेल, लहान मुली असतील, सायकल वाटप असेल, आमच्याकडे ज्या वेळेला ही लोक मागणी करतील बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय मिळालं त्यावेळेला आम्ही 11 पंचायत समिती सदस्यांनी काय उत्तर द्यावं हा मला खरंच पायरी उतरत असताना पडलेला खरा मोठा प्रश्न आहे। जर आमच्याकडे जर योजना नसतील, आम्ही जर योजनेचा फॉर्म जर देणार नसू आणि हे जर देणार असतील तर खरं हे न्यायाचं वागणारं पंचायत समिती सभाचं दालन आहे का? मला खरंच हा प्रश्न पडलाय। तुम्ही या कराड पंचायत समितीच्या आदरणीय सभापती मॅडमनी जो आमच्यावर घोर अन्याय केलाय त्याचा खरोखर आम्ही इथं मगाच्या धिक्कार करतोय। आम्ही आता इथं खाली धरणं आंदोलन करणार आहे, त्याच्या संदर्भात आम्ही 11 सदस्य आम्ही आदरणीय सर्व सदस्य इथं बसणार आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही BDOच्या सुद्धा आता चर्चा करतोय। BDOच्या सुद्धा बाबतीत BDOने सुद्धा आमच्यावर अशी वेगळी भूमिका घेतली, आमच्या बाजूने त्यांनी काही न्याय दिला नाही, त्यांनी त्यांच्याच बाजूने न्याय देण्याचा केला, मध्यस्थी काही केली नाही आणि त्यांच्या BDO साहेबांनी मिळवलं त्यांच्यावर आम्ही त्यांच्या विषयात चर्चा करण्याचा प्रयत्न करतो।